So the next point after the types of equilibrium, okay, that is a stable, unstable, and neutral equilibrium, and the principles of equilibrium. We are going to discuss about the important part. It is conditions of equilibrium. So that is the heading as conditions of equilibrium. Conditions of equilibrium. In that first part, that is for the coplanar concurrent force system. I would like to write coplanar concurrent force system. Please do make the heads as like I have prepared for coplanar concurrent force system. Okay, below that first one for 2D, two dimension, for 2D, and here for 3D, second for 3D, three-dimensional force system. Okay, just to prepare the two what we can say, just divide the page as like this. Conditions of equilibrium, left side ला for 2D, right side ला for 3D. कोणासाठी चालले आपलं हे कोप्लेनार कॉन्करंट फोर्स सिस्टम. दोघांसाठी कॉमन ते म्हणजे पहिलं अनालिटिकल कंडिशन्स, अनालिटिकल कंडिशन्स कंडिशन वी कॅन से दोघांसाठी कॉमन असेल ही. तर मी असं करतो त्याला जस्ट म्हणतो हे येणार नाही आहे नॉट जस्ट ओके. लिहिले काय पद्धतीने ओके चलो. तर टू डायमेन्शनल म्हणजे फक्त सॉरी एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग असणारी फोर्स सिस्टम म्हणजे आपली टू डायमेन्शनल झाली. आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे एक्स वाय आणि झेड. कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे, कोप्लेनर आहे, म्हणजे एकाच प्लेनमध्ये असणारी फोर्स सिस्टम आणि एकाच पॉईंटमधून जाणारी फोर्स सिस्टम आहे. सपोज दॅट दिस इज अ फोर्स सिस्टम विच इज ॲक्टिंग ओव्हर अ बॉडी. 3-4 forces, whatever it may be, number of forces are acting on the body. Suppose that this is a rigid body or a particle on which they are acting, say F1, F2 and F3, and this force system is in equilibrium. Then what should be the conditions, analytical conditions, so that the object will be in equilibrium? अनालिटिकल कंडिशन काय पाहिजे आणि ग्राफिकल कंडिशन काय पाहिजे जेणेकरून फोर्स सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. तर पहिली जी कंडिशन येते टू डायमेन्शनल मध्ये मी लिहितो पहिला. सो फर्स्ट वन इन अ टू डायमेन्शनल दॅट इज रिझल्टंट आर मस्ट बी झिरो. तर रिझल्टंट आर हा झिरो आहे म्हणजे काय काय झिरो असणार रे. रिझल्टंट आर झिरो म्हणजे त्याच्याबरोबर अलाइड गोष्टी कोणकोणत्या असतात त्या झिरो राहणार. Summation fx and summation fy. Summation fx and summation fy. So summation fx is equals to 0 and a summation of the forces along the y-axis must be 0. This is for two-dimensional force system. Analytical condition आहे टू डायमेन्शनल फोर्स सिस्टीमला 2D म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसलाच काय पाहिजे तर रिझल्टंट 0 पाहिजे आहे. कॉन्करंट फोर्स सिस्टममध्ये मोमेंट 0 हा प्रश्न आपण लिहिणार नाही आहे. मोमेंटचा प्रश्नच येत नाही, कारण जर का तुम्ही मोमेंट सेंटरलाच घेतली जिथून सगळी फोर्सेस पास होतात किंवा त्या पॉईंटला घेतली जिथून फोर्सेस पास होतात त्या पॉईंटला मोमेंट घेतली की ती ऑलरेडी 0 राहते. सो दॅट्स वाय वी आर नॉट कन्सिडरिंग दॅट द मोमेंट हॅज टू बी 0. ऑलरेडी इट विल बी 0. दॅट वी आर अज्युमिंग ओव्हर हियर. ओके, दिस इज फॉर टू डायमेन्शन. देन फॉर थ्री डायमेन्शनल सिस्टम काय असेल सांगा बरं अनालिटिकल कंडिशन. बोला. हां, जसं इकडं म्हटलं आपण टू डायमेन्शनल फोर्स सिस्टीममध्ये जर का बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल अंडर द ॲक्शन ऑफ कोप्लेनार कॉन्करंट फोर्सेस तर रिझल्टंट 0 पाहिजे आणि एफ वाय 0 पाहिजे. तर थ्री डायमेन्शन म्हणजे एक्स वाय झेड स्पेस फोर्स सिस्टीम आहे. स्पेस फोर्स सिस्टीम असेल
म्हणजे स्पेस फोर्स सिस्टीमचं एक्झाम्पल म्हणजे आपला इलेक्ट्रिकचा खांब बघितला का, इलेक्ट्रिक तारांचा? Yes, sir. सरांनी पाहिलेला आहे. Yes, sir. त्याला अशा ना गाय वायर्स असतात, त्याला आपण वडीची तार म्हणतो बघा साईडला. इकडं ह्या अशा करंट कॅरिंग केबल वायर्स असतात, 1 2 3, काही ठिकाणी 4 असतात, काही ठिकाणी 5 असतात, बरोबर ना? या तारेमधली जी फोर्स सिस्टीम आहे ती स्पेस फोर्स सिस्टीम आहे. जस्ट इमॅजिन करा तो पोल इलेक्ट्रिसिटीचा, त्या इलेक्ट्रिक पोलला आपण सपोर्टसाठी जी वायर लावलेली असते त्याला गाय वायर म्हटलं जातं. त्या वायरमधला फोर्स किंवा ती जी तार आहे ती आपण 3 कंपाऊंडमध्ये रिझॉल्व करू शकतो, एक्स, वाय आणि झेड. त्याला म्हणायचं 3 डायमेन्शनल फोर्स सिस्टम और फोर्स सिस्टम इन अ स्पेस. अँड वी यूज टू कन्सिडर 3 coordinate axes for finding the resultant of a such type of the force system, that is x, y, z. Means we used to resolve that force F along the x axis, along the y axis and along the z axis. इथं एकच तयार दिसते आपल्याला. आणखीन एखादी गाय वायर असेल अशी. तंबू पाहिला, तंबू, टेंट. Yes, sir. त्या यात्रेमध्ये किंवा आणखी ठिकाणी जिथं टेंट असतो तिथं असा एक खांब असतो आणि त्या खांबाला साईडने असं सपोर्ट दिलेला असतो. हॅव यू सीन सच केसेस? Yes, sir. Yes, sir. So Yes, this force system is nothing but the space force system. Say this is a F1, this is a F2, this is a F3, and this is a pole. And in that pole there will be the force F4. या सर्वांच्यामुळे आणि वरती आपण टाकलेलं जे काही हे असणार आहे, कवर असणार आहे, त्या कवरमुळे येणारा लोड हा F4 ह्या पोलमध्ये असणार आहे. इथली फोर्स सिस्टम ही स्पेस फोर्स सिस्टम असते. त्या केसमध्ये आपण यांचा रिझल्टंट काढण्यासाठी या सर्व फोर्सेसना अलॉंग 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सेस रिझॉल्व करतो. कोणकोणते? एक्स, वाय अँड झेड. अँड वी यूज टू कॅल्क्युलेट समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, समेशन एफ झेड अँड ॲट द लास्ट अ रिझल्टंट. मग जर का ही फोर्स सिस्टम आपल्याला माहिती आहे टेंटवरती म्हणजे तंबूचा जो पोल असतो त्याच्यावरती फोर्सेस ऍक्ट होतात तरीही तो इक्विलिब्रियममध्ये असतो. मग तो इक्विलिब्रियम कंडिशनला आहे तर अनालिटिकल कंडिशन काय असायला पाहिजे? Resultant 0. रिझल्टंट 0 पाहिजे आहे. आणि जर का रिझल्टंट 0 असेल तर आणखी कोण कोण 0 असेल रे? Summation fx is equal to 0, y is equal to 0, and summation fz is equal to 0. अगदी बरोबर. तिन्ही समेशन्स म्हणजे समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द एक्स ॲक्सिस 0 पाहिजे, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द वाय ॲक्सिस 0 पाहिजे आणि समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द झेड ॲक्सिस 0 पाहिजे. हे कोणासाठी येतं? 3 डायमेन्शनला एक्स, वाय आणि झेड येतं. कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे, पुन्हा एकदा मोमेंट इथं घेतली की ती 0च असणार आहे, नो रोटेशन असणार आहे, बरोबर ना? की असं कधी पाहिलंय एखादा तंबू मारलेला आहे, शेड मारलेला आहे, त्या शेडमधला फोर्स सिस्टम ऍक्ट होती आणि तो तंबूमधला जो खांब आहे तो फिरतोय, रोटेट होतोय तर फोर्सेस म्हणून, असं कधी पाहिलंय का रे? No, because this is a concurrent force system, so no rotation will be there. So we are not writing here the condition for a moment. Okay, this is for the conditions of equilibrium, that is analytical conditions for the coplanar concurrent 2D and 3D. नेक्स्ट कंडिशन जी येते याच्यामधली ती म्हणजे ग्राफिकल कंडिशन. ओके, ग्राफिकल कंडिशन सांगा बरं काय असते ग्राफिकल कंडिशन्स रे? Can anybody will tell me now graphical condition of equilibrium for 2D and 3D? It's common. In graphical solution of a resultant graphically काढण्याच्या मेथड मध्ये आपण डिस्कस केलं होतं बघा, आठवतंय का बघा? It should be polygon. हां, 1 second please. Polygon. Closed polygon. फोर्स पॉलिगॉन हा कंपल्सरी कसा पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. फोर्स पॉलिगॉन मस्ट बी क्लोज्ड, मस्ट बी क्लोज्ड. मग फोर्स असेल किंवा तो फनिक्युलर असेल किंवा फनिक्युलर पॉलिगॉन जो काही असणार आहे तो कसा पाहिजे? कंपल्सरीली क्लोज्ड असायला पाहिजे. तेव्हा काय होणार? ऑटोमॅटिकली रिझल्टंट आपला 0 असणार.
कळालं? अनालिटिकल आणि ग्राफिकल कंडिशन्स फॉर 2D आणि 3D. This is for coplanar concurrent. Now second one is for the coplanar non-concurrent. नॉन कॉन्करंट ती कोप्लेनर असेल किंवा नॉन कोप्लेनर, परंतु आपण कोप्लेनरच घेऊयात. कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. पुन्हा एकदा 2D आणि 3D साठी असणार, अनालिटिकल आणि ग्राफिकल असणार. सो पहिला मी लिहितो तो अनालिटिकल. Analytical conditions. Firstly, here या साईडला घेतो मी for 2D, 2-dimensional, and to this side I would like to go for 3D. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम येतात म्हणजे कशी असेल रे? सगळी फोर्सेस काय करतील? सर्व फोर्सेस एकाच पॉइंट म्हणून जातील? जाणार नाहीयेत. म्हणजे कंडिशन अशी असेल का बघा फोर्स सिस्टमची, कुठेतरी इकडं असेल तुमचा फोर्स, समजा हा F1 आहे, दुसरा हा F2 इन्क्लाइन आहे आणि इकडं हा F3 आहे. या फोर्स सिस्टीममुळे बॉडीचं ट्रान्सलेशन आणि रोटेशन दोन्ही पॉसिबल आहे. बरोबर ना? ज्या वेळेस नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम असते त्यावेळेस बॉडीचं ट्रान्सलेशन आणि रोटेशन ह्या दोन्ही गोष्टी पॉसिबल असतात किंवा सायमल्टेनियसली घडू शकतात. मग जर का हा ऑब्जेक्ट इक्विलिब्रियममध्ये असेल, कधी नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टमच्या अंडर अप्लाय होत असताना, म्हणजे ज्या ऑब्जेक्टवरती नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम ऍक्ट होतीये आणि तो इक्विलिब्रियमला आहे, तर मग कंडिशन्स काय काय असायला पाहिजे सांगा बरं. 2 डायमेन्शनला पहिलं सांगा मला. Summation moment equal to 0. समेशन मोमेंट ॲट एनी पॉइंट मस्ट बी 0. अगदी बरोबर आहे. रोटेशन नाही आहे इथं, रोटेशन होणार आहे आपल्याला माहिती आहे कारण नॉन कॉन्करंट सिस्टम आहे, परंतु ऑब्जेक्ट हा इक्विलिब्रियमला आहे. नो रोटेशन नो ट्रान्सलेशन, म्हणजे मोमेंट 0 झाली, रोटेशन नाही आहे, ट्रान्सलेशन नाही म्हणजे काय रे? रिझल्टंट 0 म्हणजे आणखी कोण कोण 0 असणार? समेशन Fx आणि समेशन Fy दोघं 0 असणार. बरोबर ना? हे झालं 2 डायमेन्शनला. 3 डायमेन्शन मध्ये काय काय असेल सांगा बरं. पहिला समेशन मोमेंट कुठं जरी घेतली ती तरी ती कंपल्सरी 0 पाहिजे. अगदी बरोबर. नो रोटेशन. हा, नेक्स्ट. आता रिझल्टंट 0 म्हणजे कोण कोण 0 पाहिजे? समेशन Fx, हा पुढं Summation Fy. हा, एवढं दोघंच का? आणि समेशन Fz सुद्धा कंपल्सरी 0 पाहिजे, तेव्हाच ती फोर्स सिस्टम 3 डायमेन्शन मधली इक्विलिब्रियम मध्ये असणार. म्हणजे कॉन्करंट मध्ये फक्त मोमेंट नव्हतं, नॉन कॉन्करंट मध्ये मोमेंट ऍड झालं. कॉन्करंट मध्ये मोमेंट नव्हतं, नॉन कॉन्करंट मध्ये मोमेंट ऍड झाली. ओके. आणि मग ग्राफिकल कंडिशन काय असेल रे बाळांनो? की सेम असेल कॉन्करंट सारखी? ग्राफिकल कंडिशन दोघांना सेम असणार. कोणाला? कॉन्करंट अँड कोप्लेनर नॉन कॉन्करंट. ग्राफिकल कंडिशन 2D आणि 3D ला सेम असेल, परंतु ती कोप्लेनर कॉन्करंट सारखीच असेल का नॉन कॉन्करंटला, असं माझं मत आहे. नाही सर. मग काय बदल असेल? काय ते बदल असेल? फॉनिक्युलर
इथं आपण काय म्हणतो होतं की फोर्स पॉलिगॉन मस्ट बी क्लोज्ड, फनिक्युलर पॉलिगॉन मस्ट बी क्लोज्ड. मग याच दोन्ही कंडिशन्स आहे तशा इथं असतील. 2D 3Dला सेम राहणार की वेगळ्या असतील? सेम असेल. रिझल्टंट 0 म्हणजे काय क्लोज असायला पाहिजे आहे? पॉलिगॉन. फोर्स पॉलिगॉन क्लोज पाहिजे. म्हणजेच ग्राफिकल कंडिशन ज्या आहेत कोणाच्या, कोप्लेनार कॉन्करंटच्या, त्याच कोप्लेनार नॉन कॉन्करंटला ॲप्लिकेबल होतात. म्हणजेच तुमचा फोर्स पॉलिगॉन असेल किंवा फनिक्युलर पॉलिगॉन असेल, मी दोन्ही एकत्र लिहितो इथं, फोर्स ऑब्लिक फनिक्युलर पॉलिगॉन हा कंपल्सरीली क्लोज असायला पाहिजे. मस्ट बी क्लोज्ड मध्ये. आलं लक्षात? Yes, sir. मोमेंट 0 पाहिजे. ही कंडिशन कोणामध्ये येते? कॉन्करंट की नॉन कॉन्करंट मध्ये? नॉन कॉन्करंट मध्ये येते. समेशन FZ0 कोणामध्ये येतं? 3D मध्ये. 3D मध्ये येतं. ओके, आलं लक्षात आता? येस. तुम्हाला बऱ्याच वेळा असंही विचारलं जाईल की मोमेंट अलॉंग एक्स 3D मध्ये, 3D मध्ये असं विचारलं जातं, summation moment of forces along the x axis, summation moment of forces along the y axis and summation moment along the z axis. जर का इक्विलिब्रियम मध्ये असेल तर ती मोमेंट तिन्ही ॲक्सिसला किंवा कोणत्याही पॉईंटला किंवा कोणत्याही लाईनच्या अलॉंग जरी घेतली तरी ती 0च असायला पाहिजे. बऱ्याच वेळा याच्यावरती MCQ विचारलेला आहे कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम मध्ये, अनालिटिकल आणि ग्राफिकलमध्ये. ओके, विचारलेलं असते कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या अनालिटिकल कंडिशन्स. ऑप्शन असतो पहिला R0 Fx0 Fy0 2D साठी असेल, दुसरा असतो R0 Fx0 Fy0 Fz0, तिसरा असतो मोमेंट 0 R0 Fx0 Fy0 आणि चौथा असतो मोमेंट 0 R0 Fx0 Fy0 Fz0. कोणासाठी विचारलंय? कोप्लेनार कॉन्करंटसाठी विचारलंय, 2D साठी विचारलंय. तर कोणतं बरोबर असणार ऑप्शन? पहिलावाला R0 Fx0 Fy0. त्याच्यामध्ये मोमेंट्स जर का टाकलेलं असेल तर तो ऑप्शन बरोबर नाही आहे, कारण ते ऑलरेडी 0 आहे. पाणी ओलं आहे म्हणायची काय गरज आहे का? नाही. लाईकवाईज इथं मोमेंट नाही आहे तर 0 आहे म्हणायची गरजच नाही आहे. आलं लक्षात? येस. सर्वांना झेपलं? मी याच्यात आय एम गोइंग टू शेअर द नोट्स. ओके, time being you do write in a rough way. I'm going to share the notes. Might be tomorrow also. Sunday is not there. Day after tomorrow I will go for. Okay, day after tomorrow I will go for. I have to edit something in that, and after that I'm going to share it. Okay, but time being you have to understand whatever the things I am writing over here in. झेपले? हो सर. सर्वांना झेपले की काय की रिपीट करायचं आहे याच्यातलं? अंडरस्टँड सर. गुड. Okay, now I will switch for the next part. आणि ह्या बेसिक जे आहे ते लक्षात घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे एक्झाम्पल याची कळणार नाही आहेत. ओके, हॉलिडेज देअर ऑन ट्यूसडे आय थिंक सो. नो, ट्यूसडे म्हणजे यार वेन्सडेला जाईल नोट्स. आय हॅव द नोट्स विथ मी बट डे आफ्टर टुमॉरो देर इज अ हॉलिडे. देन वेन्सडे आय विल गो फॉर द नोट्स. डोंट वरी अबाउट इट. ओके. And regarding the assignment questions, at the time of the discussions, which questions I asked to solve in assignment, I also not remembered now. So you may ask your friends, that is which questions I asked to solve in assignment. I think so 4 to 6 questions numericals I asked to solve in the assignment. बरोबर ना? 4 ते 6 काहीतरी न्यूमेरिकल्स मी सांगितलेले आहेत. सर कधीपर्यंत द्यायचं? येस सर. आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्ससाठी, फॉर रेफरन्स आय हॅव शेअर्ड दॅट असाइनमेंट बुकलेट इन बोथ द ग्रुप्स अँड ऑन द टेलिग्राम ऑल्सो. टेलिग्राम आय थिंक सो आय हॅव नॉट शेअर्ड ऑन टेलिग्राम. ऑन बोथ द ग्रुप्स ऑफ व्हॉट्सॲप. ओके, आय हॅव शेअर्ड दॅट असाइनमेंट बुकलेट ऑल्सो अँड MCQs ऑफ युनिट नंबर 1. असाइनमेंट बुकलेट तुमच्या रेफरन्ससाठी ठेवायचं आणि तुम्हाला त्याच्यातले जेवढी एक्झाम्पल सुटतात तेवढी सोडवायची. ओके,
जेवढी एक्झाम्पल्स तुम्हाला त्यातली सॉल्व्ह होतात तेवढी सॉल्व्ह करत जायचं. जिथं तुम्हाला डिफिकल्टी येईल तिथं तुम्ही मला विचारू शकता. बट फॉर असाइनमेंट नंबर 1, whatever number of numericals I asked, you have to go for 4 to 6 numericals are there, those you have to go for. And for additional, that is if you want to score in the subject, you have to go for solving all the numericals from that assignment from your practice purpose. Is it clear now? कधीपर्यंत सबमिट करायचं? Up to the end of the unit number 2. ओके. ओके, मी तुम्हाला भरपूर सफिशियंट टाइम देणार आहे. हे युनिट संपेपर्यंत तुम्ही असाइनमेंट नंबर 1 अपलोड करून द्यायची. हाच सिक्वेन्स आपला नेक्स्ट असाइनमेंटला असेल. सेकंड असाइनमेंट हे थर्ड युनिट संपेपर्यंत तुम्ही अपलोड करून द्यायचं. ओके विथ? ओके, चलो. सर नाउ नेक्स्ट वन आई एम गोइंग फॉर टाइप्स ऑफ सरफेसेस अँड reactions. Types of surfaces and reactions offered by them. By the way, what is meant by a surface? Surface म्हणजे काय? The place where the object rests or moves. अगदी बरोबर. Anything over which or in which object can rest, move, slide or rotate, that is nothing but the surface. That surface may be the rough or that may be the smooth surface. But here in applied mechanics, engineering mechanics, we are considering surfaces as an rigid surfaces. आपण जो सरफेस अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये कन्सिडर करणार आहे तो सरफेस सुद्धा आपण रफ सरफेस घेणार आहे. आपण सॉलिड सरफेस म्हणजे रिजिड सरफेस घेणार आहे. आपण इथं इलास्टिक किंवा प्लास्टिक सरफेस घेणार नाहीये. ओके, मीन्स द सरफेसेस विच यू आर गोइंग टू कन्सिडर हियर, दोज विल बी द रिजिड वन. मीन्स आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द लोड दे आर नॉट गोइंग टू डिफॉर्म. अँड अंडर दॅट कॅटेगरी वी हॅव 2 टाइप्स. दॅट इज इदर द रफ सरफेस और द स्मूथ सरफेस. एक तर तो सरफेस स्मूथ असेल किंवा तो रफ सरफेस असेल. रफ सरफेस म्हणजे ग्राउंड असेल. स्मूथ सरफेस म्हणजे अगदी प्लेन सरफेस असेल. म्हणजे ग्लास आपण काही एक्सटेंट पर्यंत आपण त्याला रिजिड बॉडी कन्सिडर करूयात अँड दॅट विल बी कन्सिडर ऑर ट्रीटेड ॲज अन अ स्मूथ सरफेस. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट, मग जर का याच्याबरोबर जर का आपण सरफेसची डेफिनेशन घ्यायची म्हटलं रिजिड बॉडीवरती, म्हणजे ज्याच्यावरती ऑब्जेक्ट हा रेस्ट करेल, गाडी थांबू शकते, गाडी त्याच्यावरनं स्लाइड होऊ शकते, ब्रेक मारल्यानंतर घसरू शकते किंवा आहे तसं चाक त्याच्यावरती रोटेट होऊ शकत आहे, त्या ऑब्जेक्टला किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला किंवा त्या पर्टिक्युलर मीडियाला आपण म्हणूया, ती मीडिया म्हणजे इथं आपल्यासाठी सरफेस असणार आहे. सो सरफेस हिअर ऑर द, मग तो सरफेस काय करेल, गाडी जात असेल त्याच्यावरून किंवा गाडी थांबलेली असेल किंवा ऑब्जेक्ट रोल होत असेल तर तो सरफेस, that surface acts as a support for that a body which is resting over it, which is moving over it or which is rolling over it. लक्षात येते का बघा मी काय म्हणतोय ते. मी सुरुवातीला सरफेस म्हटलं, नंतर मी सपोर्ट म्हणतोय. सरफेस म्हणजे साधारणतः आपण पृष्ठभाग म्हणतो, बरोबर ना? Yes. तो पृष्ठभाग आपण कसा कन्सिडर करणार आहे, तो रिजिड कन्सिडर करणार आहे. आणि तो असा सरफेस आहे की ज्याच्यावरती ऑब्जेक्ट रेस्ट होतोय, गाडी थांबलेली आहे, त्याच्यावरती ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, गाडी चाललेली आहे त्याच्यावरती, ओके, किंवा स्लाइड होते, ब्रेक मारला घसरत चाललेली आहे. मग तो जो सरफेस आहे तो काय करतोय, तर तो सरफेस हा त्या ऑब्जेक्टला, त्या टायर्सना सपोर्ट देतोय, बरोबर ना? सपोर्ट देतो ना? Yes, sir. जर का त्या सरफेसने सपोर्ट केलं नसतं त्या गाडीला, गाडीच्या टायर्सना, तर काय झालं असतं? काय झालं असतं? सरफेसने सपोर्ट नसता दिला, खाली खेचले असते किंवा आपल्या प्युअर मराठी भाषेमध्ये खाली पडलं असतं. एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा हा मोबाईल हा ऑब्जेक्ट आहे, याला मी माझ्या हातावरती असा धरलेला आहे, पकडलेला आहे. हात हा माझा सपोर्ट आहे, बरोबर ना? Yes, sir. बरोबर का? आणि जो हाताचा जो सरफेस होता वरचा,
हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा काय होता, हा सरफेस होता ज्याच्यावरती हा मोबाईल रेस्ट करत होता किंवा थांबला होता किंवा ठेवला होता. म्हणजे मोबाईलसाठी तो सरफेस काय झाला, सपोर्ट झाला. जर का मी सपोर्ट काढून घेतलं तर काय होईल रे? मोबाईल खाली पडेल. पडेल ना? Yes. येस सर. आता काढला की मला काढता येणार नाही, स्लाइड करतो जस्ट. हा खाली पडेल बिचारा, खाली स्लाइड होत आहे, पडतंय खाली ते. म्हणजे सपोर्टचा मेन पर्पज काय आहे, टू अलाउ द ऑब्जेक्ट टू रेस्ट ओव्हर इट, टू स्लाइड ओव्हर इट और टू मूव ओव्हर इट. दॅट इज नथिंग बट द सपोर्ट. झेपलं? सपोर्ट म्हणजे काय? Yes, sir. So support is a surface. Support is a surface on which body can rest, move or slide or rotate. That is nothing but the support. आलं लक्षात? आपण पळत असताना ग्राउंडवरती सपोर्ट काय आहे रे? Ground. ग्राउंड, जमीन ही आपल्यासाठी सपोर्ट आहे. परंतु सगळी जमीन, सगळं पूर्ण ग्राउंड आपल्याला सपोर्ट आहे का रे? नाही. नाहीये. मग तो पर्टिक्युलर सरफेस जिथं आपला पाय पडतोय, जिथं आपले फुट्स एक्झॅक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतात ग्राउंडच्या, तो पर्टिक्युलर सरफेस त्या ग्राउंडचा आपणाला सपोर्ट आहे. आता आलं लक्षात? मग मला सांगा, आता पुढचा प्रश्न माझा असा असेल तुम्हाला, जर का सरफेस आणि सपोर्ट कळाला असेल तर तो सपोर्ट काय करत होता, इथं मोबाईलला खाली पडू देत नव्हता, हात खाली पडू देत नव्हता मोबाईलला. ग्राउंडवरून आपण पळत असताना किंवा कबड्डी खेळताना, खो खो खेळताना किंवा कोणताही गेम खेळतोय आपण, तिथं आपण सहजासहजी आपला पाय त्या जमिनीमध्ये जातच नाहीये. हा मोबाईल हातामध्ये आतमध्ये येत नाहीये. म्हणजे हा हात किंवा ती जमीन त्या पायाला किंवा हात ह्या मोबाईलला काय करतोय रे? सपोर्ट करतोय. पण सपोर्ट करतोय म्हणजे काय करतोय? रिॲक्शन फोर्स लावतो. फोर्स. पण कोणता फोर्स? मोबाईलने लावलेला फोर्स आहे म्हणायचं इथं, की ते सपोर्ट लावलेला फोर्स आहे म्हणायचं? रिॲक्टिव्ह फोर्स लावतोय. अगदी बरोबर. ग्राउंड आपल्या पायाला किंवा आपल्या शूजला तिथं रिॲक्शन देत होती, त्याच्यामुळे आपला पाय खाली रुतत नव्हता. इथं मोबाईलला माझा हात काय करतोय? सपोर्ट देतोय. म्हणजे रिॲक्टिव्ह फोर्स देतोय खालून. जेवढे हे ॲक्शन करणार, जेवढं ॲक्शन म्हणजे जेवढा मोबाईल फोर्स लावणार तेवढाच फोर्स काय करतोय, हा हात त्याला देतोय. त्याची डायरेक्शन कशी आहे रे हाताच्या फोर्सची? अपवर्ड आहे किंवा अपोजिट आहे. कोणाच्या अपोजिट आहे मग? मोबाईलच्या फोर्सच्या. ऑब्जेक्टच्या बरोबर आहे. हा, ऑब्जेक्टच्या फोर्सच्या अपोजिट. ऑब्जेक्टने कोणता फोर्स लावला? ऍक्शन झाली. परंतु इथं ऑब्जेक्टने ऍक्शन केली, परंतु तो फोर्स कोण असेल तर ह्या ऑब्जेक्टचं वेट असेल. बरोबर ना? Weight of the object is nothing but the active force or action, whereas the support which offers the force to balance that active force is nothing but the reaction. That's why reaction is called as a self-adjusting force self-adjusting force given by the support to the body. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो की सेल्फ ॲडजस्टिंग आहे. काय केलं आपण? आता जमिनीवरती पाय ठेवला आपण, समजा ही ग्राउंड आहे आणि आपण पाय ठेवला, सुरुवातीला पाय आपण असा ठेवलाय, बरोबर? रिॲक्शन बरोबर या कॉन्टॅक्ट सरफेसला वरती येणार. आता काय केलं आपण? पाय आणखी असा केला, म्हणजे पळताना आपला काय तो फक्त पंजा टेकतो, बरोबर ना? बरोबर का? आता काय झालं, आपण स्पीड कमी केलं म्हणजे आपला पूर्णपणे पाय जमिनीवरती टेकणार होता. त्यावेळेस काय होणार? इथं जो फोर्स होता या केसमध्ये तो या ऍक्ट होणाऱ्या ऍक्टिव्ह फोर्सला बॅलन्स करत होता, बरोबर? या ऍक्टिव्ह फोर्सला बॅलन्स करत होता. नंतर काय झालं, आपण पूर्णपणे पाय आपला जमिनीवरती ठेवला, त्यावेळेस जमीन पूर्णपणे काय करणार? त्या कॉन्टॅक्ट सरफेसला रिॲक्शन देणार. म्हणजे काय केलं? या ऍक्टिव्ह फोर्सला ऍडजस्ट करेल एवढा रिॲक्टिव्ह फोर्स त्या जमिनीने ऑफर केला. म्हणून रिॲक्शन्सला आपण म्हणतो की सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. जशी ऍक्शन असेल तशी रिॲक्शन असते.
जशी सिच्युएशन त्या पद्धतीने टॅकल करणार. म्हणजेच काय केलं, ॲडजस्टमेंट केली. कशाप्रमाणे, ॲक्शन प्रमाणे. म्हणून रिॲक्टिव्ह फोर्सला आपण सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स असं म्हणतो. कळलं? मला झेपले का? Yes, sir. Yes, sir. सर. ओके. समजा आता मी काही एक्झाम्पल्स देतो इथं. जस्ट सपोज दॅट दिस इज अन ऑब्जेक्ट, बॉल कन्सिडर करूया आपण. इट इज अ रेस्टिंग ओव्हर द ग्राउंड. हा जमिनीवरती रेस्ट करतोय असा. हा इथं ऍक्टिव्ह फोर्स कोण असणार आणि रिॲक्टिव्ह फोर्स कुठून कसा असणार? ऍक्टिव्ह फोर्स कसा असेल, पहिला माझा प्रश्न. ऍक्टिव्ह फोर्स वॉलच्या वजन एवढा Vertically असेल. downward. ऍक्टिव्ह फोर्स हा व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल की व्हर्टिकली अपवर्ड असेल? Downward. व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. दिस विल बी युअर ऍक्टिव्ह फोर्स. आणि रिॲक्टिव्ह फोर्स कसा असेल रे? Vertically upward. व्हर्टिकली अपवर्ड. इथं असेल का असा? सेम लाईन ऑफ ऍक्शन पाहिजे. त्याच्याच लाईन ऑफ ऍक्शन. याच्याच लाईन ऑफ ऍक्शन वरती. अगदी बरोबर. इट हॅज टू बी अलॉंग द, इट इज टू बी अलॉंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द ऍक्टिव्ह फोर्स. जर का ऍक्टिव्ह फोर्स F हा इथं वेट असणार आहे, तर रिॲक्टिव्ह फोर्स R किती असेल रे? W एवढाच असणार. दिस इज ऍक्शन और ऍक्टिव्ह फोर्स वी कॅन से, अँड दिस इज द रिॲक्शन. बरोबर ना? हो सर. नाउ सपोज दॅट rough surface is there and cart is there, and this cart is getting pulled by the force F towards the right hand side. It's a weight, no doubt it is going to act vertically downward as usual. Okay, this is the active force, we can say W. This is also an active force because we have applied it. Applied force active force आहे. surface rough आहे. रिॲक्टिव्ह फोर्स कुठं आणि कशी असते? बाय द वे, माझा एक पॉईंट सांगायचा राहिला तुम्हाला. तो इथं जी ऍक्शन आणि रिॲक्शन होती ती दोघं एकमेकाला इक्वल आणि अपोजिट होती. आणि जो कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे त्या कॉन्टॅक्टिंग सरफेसला रिॲक्शन कशी आहे इथं? Perpendicular. This is the characteristic of a reaction. It always used to be perpendicular to the contacting surface between object and a support or a surface. Contacting surface ला नेहमी reaction ही perpendicular असते. ती कळाली सेल्फ ऍडजस्टिंग वाली रिॲक्शन होता इथली? येस सर. हो सर. प्रत्येक वेळेस सेल्फ ऍडजस्टिंग रिॲक्शन असणार. म्हणजे इथं सेल्फ ऍडजस्टिंग रिॲक्शन असेल का इथं, का नसेल? असणार. मग इथला कॉन्टॅक्टिंग सरफेस कसा आहे? हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे. मी थोडासा डार्क करतो. हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे. याला रिॲक्शन कशी असणार आता? Vertically upward. Vertically upward. So this will be this is the line of action of the force W, and resultant reaction R will be vertically upward. मी resultant का म्हटलं असेल रीत बाळांनो? आपण फक्त रिॲक्शन इथंच दाखवतो, बरोबर आहे का? आपण वेट ही सेंटरला दाखवलंय, पण याचा अर्थ असा आहे का की या भागाला काय, या पार्टला काय वेट नाही, असं काय आहे का रे? आपण काय अजून करतोय की टोटल वेट जे आहे ते W आहे, ते कॉन्सन्ट्रेटेड आहे कुठं? सेंटरला. म्हणजेच नेट रिॲक्शन, टोटल रिॲक्शन म्हणजेच रिझल्टंट रिॲक्शन जी असणार ती सुद्धा बरोबर आपण म्हणणार की सेंटरला जाणार. दॅट इज द मिनिंग. ही झाली सेल्फ ऍडजस्टिंग रिॲक्शन R, विच इज इक्वल्स टू W, विच इज परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस. सरफेस फ्रिक्शन आहे, रफ सरफेस आहे, ऑब्जेक्ट राईट साईडला खेचला जातोय. मग काय होईल सांगा आता? सहजासहजी इथून ऑब्जेक्ट हा पुढे जाईल का रे घसरत? नाही जाणार. म्हणजेच अपोजिशन असणार इथं कॉन्टॅक्ट सरफेसच्या ठिकाणी मोशनला, बरोबर का? जसं की
डब्ल्यू वेट होतं म्हणजे ॲक्शन होती, परंतु या सरफेसने त्या फोर्सला अपोज केला खाली येण्यासाठी, त्या ऑब्जेक्टला खाली येऊ दिलं नाही आहे, म्हणजेच त्याने अपोज केला. ती अपोजिट रिॲक्शन आपण दाखवली इथं. कशाच्या? या वेटची जी डिस्प्लेसमेंट होत होती खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला, तिला अपोज केला रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला. तसं कॉन्टॅक्टिंग सरफेस रफ आहे, ऑब्जेक्ट आपण राईट साईडला ओढतोय, परंतु सहजासहजी ऑब्जेक्ट हा कॉन्टॅक्टिंग सरफेसपासून राईट साईडला ओढला जातोय का? नाही. No, sir. नाहीये. नाही. म्हणजे इथं काहीतरी अपोजिट फोर्स लागतोय की नाही मोशनला, फ्रिक्शन. येस सर. आणि त्या अपोजिट फोर्सला मोशनच्या आपण काय म्हणतोय? फ्रिक्शन फोर्स. तोच सरफेस जर का स्मूथ असेल, एकदम स्मूथ सरफेस आहे, ग्लास आहे, फोर्स एफ लावला आपण, ऑब्जेक्टचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्डच ऍक्ट होणार आहे. ओके. कॉन्टॅक्टिंग सरफेस जो आहे तो अतिशय स्मूथ आहे आणि हा कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे. तर रिॲक्शन, सेल्फ ॲडजस्टिंग रिॲक्शन ही बरोबर त्या कॉन्टॅक्टिंग सरफेसला परपेंडिक्युलर, म्हणजेच वेटच्या अलॉंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन इन अपवर्ड डायरेक्शन असणार. इथं फ्रिक्शन असेल का असा माझा प्रश्न आहे. स्मूथ सरफेस आहे ती. नाही. देर इज नो फ्रिक्शन. कोणत्या केसमध्ये? स्मूथ सरफेस. इथं सरफेस कसा होता? रफ सर. रफ सरफेस होता. झेपलं? स्मूथ सरफेस, रफ सरफेस, सपोर्ट, रिॲक्शन. झेपला असेल तरच हो म्हणा, नसेल तर हो म्हणू नका. मला झेपलं का? हा सर. येस मग सर. इथल्या लिमिटेड स्टडी पुरतं मला सांगा, कोणता सरफेस दोन रिॲक्शन ऑफर करतोय? रफ सरफेस. रफ सरफेस दोन रिॲक्शन रफ ऑफर surface. करतोय. त्यापैकी एक म्हणजे वर्टिकली अपवर्ड. बर, ओके. हा, दुसरी रिॲक्शन फोर्स अँड Friction. फ्रिक्शन. फ्रिक्शन फोर्स आणि रिॲक्टिव्ह फोर्स. Reaction. बरोबर. त्यापैकी एक फोर्स जो आहे फ्रिक्शन फोर्स हा अलॉंग द कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, बरोबर ना? येस. आणि रिॲक्टिव्ह फोर्स हा परपेंडिक्युलर Perpendicular to the contact, sir. परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्ट सरफेस आहे. हे कधीही विसरायचं नाही. रिॲक्शन इज ऑलवेज, रिॲक्शन म्हणतो मी, रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस. जर का रफ असेल तर तिथं मग फ्रिक्शनल रिॲक्टिव्ह फोर्स इज अलॉंग द सरफेस. स्मूथ असेल तर नो प्रॉब्लेम. आय होप सो सर्वांना समजलेलं असावं. हो सर, समजलं. ग्रेट. ओके, चलो. नाव विल गो फॉर दी नेक्स्ट पॉईंट. तर हे कळाल्यानंतर ना पुढचं म्हणजे फ्री बॉडी डायग्राम. कोणी सांगेल डेफिनेशन फ्री बॉडी डायग्रामचं? FBD. Can anyone will tell me now what is mean by free body diagram? FREE. फ्री म्हणजे काय रे? अरे बाळा, काय FREE फ्री म्हणजे? मुक्त. मुक्त करणे. ओके, हा, अगदी बरोबर आहे. हा, फ्री बॉडी डायग्राम. सांगा बरं मिनिंग काय असेल मग? त्या बॉडीला कॉन्टॅक्ट पासून फ्री करायचं. अगदी बरोबर. त्या बॉडीला कॉन्टॅक्ट पासून रिकामं करायचं, मग ती बॉडी खाली पडेल. टेक एन एक्झाम्पल ऑफ मोबाईल. हातावरती ठेवलाय, हा याला कॉन्टॅक्ट आहे, इथं सरफेस आहे, कॉन्टॅक्ट सरफेस काढल्यावर खाली पडेल बिचारा तो. परंतु फ्री बॉडी डायग्राम केल्यानंतर ना, म्हणजे फ्री बॉडी डायग्राम जे असते त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टचं इक्विलिब्रियम अजिबात लॉस करत नाही, फक्त त्याला कॉन्टॅक्टिंग सरफेस पासून मोकळा करतो. मग जर का कॉन्टॅक्टिंग सरफेस इथनं काढला, हात काढून गेला तर खाली पडणार आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? फोर्स लावावा लागेल तिथं. अगदी बरोबर. म्हणजे हाताच्या ऐवजी आपण जर का इथं एक फोर्स लावला असा वरती, थांबेल का? नाही थांबणार, पडेल. असा फोर्स लावला तर तो पेन पुन्हा एकदा आहे त्या पोझिशनलाच थांबणार.
आणि या मोबाईल आहे त्या पोझिशनच थांबणार, म्हणजे ऑब्जेक्ट आहे तिथंच थांबणार. मग या पेनने किती फोर्स लावलेला असेल रे जेणेकरून तो मूळच्या अवस्थेमध्ये थांबलाय? त्याच्या वेट Reactive force. त्याच्या वेट एवढा. मग त्याच्या वेट एवढा फोर्स अगोदर कुणी लावला होता? रिएक्टिव्ह फोर्स. Same as the hand. Same as the force offered by the hand, and hand has offered as a reaction. It means that whenever you are making a free body diagram, or whenever you are going for a free body diagram, in that case we have to show all the active and reactive forces. Take an example of this one. First one, ball is resting over the ground. फ्री करायचं आपल्याला या बॉलला. दिस इज अ बॉल आणि दिस इज अ ग्राउंड. म्हणजे बॉल आहे तसा येणार, परंतु जो कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे तो आपल्याला काढून टाकायचा, जमीन काढून टाकायची इथली. पण बॉल तिथंच थांबला पाहिजे, आहे त्या पोझिशनला. खड्डा खोदायचा इथं, पण बॉल आहे तिथं थांबला पाहिजे, खड्ड्यात नाही पडला पाहिजे. म्हणजे आपण काय करावं लागेल तिथं, तर त्या बॉलला आपणाला खालून सपोर्ट लावावा लागेल, दुसरा टेकू लावावा लागेल आपल्या भाषेमध्ये. बरोबर ना? बरोबर का? म्हणजे जे त्या बॉलचं वेट होतं डब्ल्यू, ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होत होतं. ग्राउंड ऐवजी आपण काय करायचं, याला अपोजिंग फोर्स म्हणजे रिॲक्टिव्ह फोर्स लावून द्यायचा इथं, ज्याचं मॅग्निट्यूड डब्ल्यू एवढं असेल. कंपल्सरी पुन्हा एकदा तो बॉल आहे तिथंच थांबणार आहे. बरोबर ना? येस सर. परंतु हा बॉल आता कोणत्याही सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, रिकाम आहे सगळ्या सरफेस पासून. याला म्हणायचं FBD, फ्री बॉडी डायग्राम. Can anybody will tell me the free body diagram of this object? This one. Body can free from contacting surface. याची फ्री बॉडी डायग्राम वरती काय काय येईल रे, कोणकोणती फोर्स येतील सांगा बरं जरा. मी पहिला ऑब्जेक्ट काढतो आहे तसा, कारण ऑब्जेक्ट हा आहे तसं राहणारच आहे. याच्यात नेहमी डॉटेड एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचे, कारण आपल्याला खूप मदत होते त्याची. हां, सांगा आता याच्यावरती काय काय असेल, कोणकोणती फोर्सेस आपल्याला दाखवावे लागतील जेणेकरून तो आहे त्या पोझिशनला असेल, इथं जसं आहे तसाच पोझिशनमध्ये असेल. Vertically upward force. ओके, रिॲक्टिव्ह फोर्स आर दाखवला, किती एवढा असेल हा? Same as weight. सेम ॲज अ वेट. हा कशी पाहिजे रिॲक्शन ही सरफेसला? Particular. सरफेसला परपेंडिक्युलर. ओके, हे काय होतं खाली येणार? वेट. जर का तुम्ही वेट दाखवलं नाही आणि खालून टेकू लावला, याचा अर्थ काय झाला? ती फोर्स खालून लागतोय आणि तो ऑब्जेक्ट वरती निघून चालला, डिस्प्लेसमेंट व्हर्टिकली अप व्हायला लागली. बरोबर ना? म्हणून आपल्याला इथं वेट कंपल्सरी दाखवावं लागेल, आणि या वेटला रिॲक्शन बॅलन्स करते. आणखीन कोण होतं? या साईडला फोर्स होता F. बरोबर का? आणि तो F एवढ्या मॅग्निट्यूडने हा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत नव्हता, कमी मॅग्निट्यूडने डिस्प्लेस होत होता. म्हणजे काय होतं तिथं? फ्रिक्शन. Frictional force. So this is your friction force, and this is your complete free body diagram of the object which was sliding over the rough surface. झेपलं? Yes. नक्की झेपलं का? हो sir. Consider another one example. This is a table, inclined plane आपण consider करूया, angle 30 degrees, and object is resting over it. Just a minute, I will change color. This is the object which is resting over it, and it is sliding in a downward direction. ऑब्जेक्ट काय होतोय? डाऊनवर्ड डायरेक्शन याची डिस्प्लेसमेंट होती अशी. याचं मला FBD काढायचं आहे. आय वॉन्ट टू हॅव एन FBD ऑफ दिस वन. सांगा काय काय येईल आता? रिएक्टिव्ह. पहिला काय करायला आपल्याला, तो ऑब्जेक्ट आहे असं काढावं लागेल. बरोबर की नाही? अरे बाळांनो बघा मी काय म्हणतोय ते. पहिला आपल्याला तो जो ऑब्जेक्ट आहे तो आहे तसा इकडे काढावा लागेल, पण तो आपण इन्क्लाइन काढायचा, काढता येत नाही. मग काय करायचं? डॉटेड प्लेन काढायचा. डॉटेड म्हणजे काय राहतं? तर इमॅजिनरी आपण म्हणतो त्याला. बरोबर का? काय इमॅजिनरी काढतो लाईन मी? कारण आपल्याला डायरेक्टली काढता येत नाही ऑब्जेक्ट, तो ही आपली इमॅजिनरी प्लेन झालं.
त्याचा अँगल आहे 30 डिग्री. याच्यावरती आपला ऑब्जेक्ट आहे तो आहे असं दाखवून देतो मी. दिस इज अवर ऑब्जेक्ट विच इज मुव्हिंग डाऊन द प्लेन. की त्याची डायरेक्शन आहे मोशनची. आता बोला याच्यावरती हा सरफेस नाही आहे, हा खाली पडेल बिचारा, बरोबर ना? अरे बरोबर का बाळा? Yes, sir. Yes, sir. आता काय काय करावं लागेल आपल्याला इथं? सरफेस रफ आहे, हा सरफेस हा रफ आहे, तरी घसरत घसरत खाली चाललेला आहे. Particular reaction force. रिॲक्टिव्ह फोर्स कुठं आणि कसा असेल? Perpendicular. परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्टिंग सरफेस. आता महत्वाचं व्यवस्था आहे का, ज्या ज्या वेळेस असा इन्क्लाइन ऑब्जेक्ट असेल किंवा कसाही ऑब्जेक्ट असेल त्याला नेहमी सुरुवातीला डॉटेड एक्स आणि वाय ॲक्सिस दाखवून द्यायचे. जे वर्क आपण FBD मध्ये करणार ते सेम वर्क अगोदर आहे त्या ऑब्जेक्टवरती करायचं. आणि ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा इन्क्लाइन सरफेसवरती असेल त्यावेळेस त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, लॉन्जिट्युडनल म्हणजे कोणता रे? एक्स ऍक्सिस. एक्स ॲक्सिस. आता इथं कुठं एक्स ॲक्सिस आपला हॉरिझॉन्टल असेल ना इथं, बरोबर आहे का? Yes, sir. नेहमी त्या ऑब्जेक्टचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस घ्यायचा. लॉन्जिट्युडनल म्हणजे अलॉंग द लेंथ. झेपलं? Yes, sir. तुमचं पाठीमागचं जे कॉन्सेप्ट होती ती मला माहित नाही काही असेल ती. इथं आपण जे घेणार आहे ती लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणजे ॲक्सिस अलॉंग द लेंथ. मग याची लेंथ ही अशी आहे, बरोबर आहे का? Yes, sir. So that longitudinal axis passing through the center we have to consider as the x-axis. असं कोणत्या गणिती तज्ञाने लिहिलेलं आहे का की नेहमी आडवा ॲक्सिस म्हणजेच हॉरिझॉन्टल असतो? असं कुठं ऐकले का तुम्ही? नाही. असं कुठंही कुणीही लिहिलेलं नाहीये आणि आपण त्याचा फायदा घेणार आहे. मला तसं नाही म्हणायचं. आपण काय करणार आहोत इथं, तर लॉन्जिट्युडनल ॲक्सिस जो आहे तो लॉन्जिट्युडनल ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस घ्यायचा आणि ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे अलॉंग द विड्थ म्हणजे तो कसा असेल रे आता? Vertical. वर्टिकल असा. Center मधून. सेंटरमधून वर्टिकल असा. Perpendicular to x axis. Perpendicular to the. एक मिनिट एक मिनिट. हा असा असेल का? Perpendicular and passing through the center. परपेंडिक्युलर, अगदी बरोबर. कोणाला पण कोणाला? X axis. एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर आणि पासिंग थ्रू द ओरिजिन म्हणजे तो आपला इथला रेफरन्स ॲक्सिस वाय असणार. पहिलं हे करायचं. लॉन्जिट्युडनल ॲक्सिस सेंटरमधून डॉटेड एक्स काढायचा, त्याला परपेंडिक्युलर ट्रान्सवर्स ॲक्सिस सेंटरमधून जाणारा वाय काढायचा आणि याच्यावरती जे काही रिॲक्शन असतील ॲक्शन असतील ते दाखवून द्यायच्या. पुढची स्टेप काय करायची, कॉन्टॅक्टिंग सरफेस डार्क करायचा. हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, डार्क केला. का बरं डार्क केला असेल मी कॉन्टॅक्टिंग सरफेस? परपेंडिक्युलर रिएक्शन दाखवण्याचं. रिॲक्शन त्याला परपेंडिक्युलर, ही तुमची रिॲक्शन असणार आर. या सरफेसला परपेंडिक्युलर. त्याची डिरेक्शन अप असेल की डाऊन असेल? का बरं अप रे? Action force downward आहे. ॲक्शन फोर्स डाऊनवर्ड आहे. किंवा जर का आपण रिॲक्शन अशी दाखवली नसती तर ऑब्जेक्ट खाली पडला असता. खाली पडू द्यायचं नाहीये, मग डायरेक्शन कशी पाहिजे, अप पाहिजे आहे. आर कळालं सर्वांना इथपर्यंत? Yes, sir. आता मला सांगा वेट कसं ऍक्टिव्ह व्हायचं? Downward. Downward. अलॉंग द वाय असेल का? Yes. अलॉंग द वाय असेल का? Yes, sir. वेटची प्रॉपर्टी काय आहे? वेट कशामुळे असतं रे? डब्ल्यू Gravity move. ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटी कशी ऍक्ट होते? Vertically downward. Vertically downward. वर्टिकली डाऊनवर्ड. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज वर्टिकल. वर्टिकल डाऊनवर्ड. मग इथं रिॲक्शन वेट जे आहे ते अलॉंग द वाय ॲक्सिस असेल का? Yes, sir. No, sir. नसणार ना, No, sir. कारण वाय ॲक्सिस आपला इन्क्लाइन आहे. वेट कसा आहे? वर्टिकली डाऊनवर्ड आहे. म्हणजे कसं असणार? वेट विल बी वर्टिकली डाऊनवर्ड लाईक दिस अँड पासिंग थ्रू द सेंटर. दिस विल बी युअर डब्ल्यू. झेपलं? Yes, sir.
बाळांनो सर्वांना झेपलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. मग इथं रिॲक्शन आपली अलॉंग द वाय ॲक्सिस आहे, बरोबर. सरफेस रफ होता म्हणजे फ्रिक्शन असणार आहे. तर फ्रिक्शनची डिरेक्शन कशी असेल रे? Opposite to the motion of along the axis. अलॉंग द कॉन्टॅक्टिंग Yes. सरफेस, अपवर्ड की डाऊनवर्ड? Upward. अपवर्ड. अगदी बरोबर, कारण सरफेस वरून खाली घसरतंय हे, म्हणजे फ्रिक्शन हे व्हर्टिकली अपवर्ड असणार. ओके. फ्रिक्शन अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे, रिॲक्शन अलॉंग द वाय ॲक्सिस आहे, परंतु डब्ल्यू जे आहे ते डब्ल्यू आपल्या एक्स ॲक्सिसला इन्क्लाइन आहे, बरोबर ना? yes, sir. मग तो अँगल काढायचा असतो आपल्याला. किती येईल रे बनवून हा अँगल? त्याला काय करायचं, डब्ल्यूची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ती एक्सटेंड करायची खाली अशी इथं कुठंपर्यंत, हा लोअर ट्रायंगल क्लोज होईपर्यंत. याच्यामध्ये हा 90 डिग्री झाला, बरोबर ना? हा 30 डिग्री आहे, हा किती होणार? 60. हा 60 डिग्री. हा अँगल कोणी कोणाशी केला रे? वेटने या इन्क्लाइन लाईन बरोबर केला, बरोबर का? Yes, हो. sir. आणि ह्या इन्क्लाइन लाईनला एक्स ॲक्सिस आपला कसा आहे? Parallel. पॅरलल आहे. म्हणजे Parallel. हे दोन अँगल कसे झाले? Vertically opposite. अपोजिट. म्हणजे हा अँगल किती Opposite angle. असणार? 60. Degree. 60 डिग्री. झेपलं? Yes, Yes, sir. sir. आता FBD मध्ये यायचं. पहिला काय करायचं, डॉटेडने आपण सगळं केलं होतं तिथं. पुन्हा एकदा डॉटेड एक्स ॲक्सिस ॲज अ लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, ट्रान्सवर्स ॲक्सिस ॲज अ डॉटेड वाय ॲक्सिस. अलॉंग दिस वाय ॲक्सिस वर्टिकली म्हणता येणार नाही, अलॉंग द वाय ॲक्सिस अपवर्ड रिॲक्शन आर. ओके. फ्रिक्शन अप द प्लेन and weight vertically downward with an angle of 60 degree to the our assumed y-axis. This is FBD, complete FBD of this block which is sliding over the inclined surface. आणखी पुढे जाऊन जर का बघायचं म्हटलं तर हा W आपण रिझॉल्व्ह करू शकतो. अलॉंग द लॉन्जिट्युडनल ॲक्सिस त्याचा कंपाऊंड असेल WX, बरोबर का? आणि अलॉंग द परपेंडिक्युलर टू दी लॉन्जिट्युडनल म्हणजे अलॉंग द ट्रान्सवर्स ॲक्सिस हा त्याचा कंपाऊंड असेल WY. WX इज अ W cos 60 and WY will be a W sin 60. WX जो आहे त्याला फ्रिक्शन बॅलन्स करतं किंवा फ्रिक्शनपेक्षा जास्त असणार, आणि WY जो आहे तो कम्प्लिटली R एवढा असणार, बरोबर आहे का? बघा मी काय म्हटलं ते, आर जी रिॲक्शन आहे ती फक्त WY एवढी आहे, W एवढी नाही आहे. W sin 60 जेवढं असणार तेवढीच रिॲक्शन असणार. शिल्लक राहिलेला जो पार्ट आहे Wचा तो काय करणार, त्या ऑब्जेक्टला खाली घसरवत नेणार आणि फ्रिक्शन त्याच्यातला काही पार्ट कन्झ्युम करणार आणि शिल्लक राहिलेल्या अमाऊंटने तो खाली घसरत जाणार. लक्षात आलं इथंपर्यंत? Yes, sir. कॅन यू प्लीज टेल मी द डेफिनेशन ऑफ फ्री बॉडी डायग्राम? जसं तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये जसं समजले तसं सांगा. Diagram drawn after removing the surface. Sorry. The diagram which is drawn After removing the surface. आफ्टर रिमुव्हिंग द सर्फेसेस, कॉन्टॅक्ट सर्फेसेस ऑफ द बॉडी. म्हणजे त्या बॉडीची अशी डायग्राम जी आपण किंवा तिच्यामध्ये तिचा कोणताही कॉन्टॅक्ट सर्फेस ठेवलेला नाही आहे, परंतु त्याच्याऐवजी आपण काय दाखवलेलं आहे? Forces. Reaction force. सर्व फोर्सेस. कोणकोणती? ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह फोर्सेस. त्या डायग्रामला फ्री बॉडी डायग्राम असं म्हटलं जातं. सो FBD इज नथिंग बट द आयसोलेटेड व्ह्यू or a separated diagram of object from the contacting surfaces showing all the active and reactive forces. आलं लक्षात? Yes, sir. Okay, so today we will stop here and in the next lecture we will go for the next part.